हॅलो गाईस, तर आज आपण अनबॉक्सिंग करणार आहे क्लासमेट एस्टेरॉइड जॉमेट्री बॉक्सची. तर हा जॉमेट्री बॉक्स 250 रुपीजला आहे आणि हे मागे सगळे ह्याचे डिटेल्स आहेत जे की आता आपण सगळे गोष्टी खोलूनच बघणार आहे. तर आपण याला खोललं की आतमध्ये आपल्याला भेटते एक शाईन करणारा एक मेटलचा बॉक्स. तर मागे गोल्डन कलर दिलेला आहे आणि पुढे एक प्रॉपर ग्लॉसी टाईप असा लुक आहे. तर आपण आता ह्याला खोलूया. तर याला कॉर्नर्सनी आधी थोडं वरती घेतलं, मग हे बघू शकता गाईस. तर हे आहे क्लासमेट एस्टेरॉइड जॉमेट्री बॉक्स. तर हे इकडे ह्याची मॅन्युअल आणि बाकी सगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत, किती साईज वगैरेचे आहे ह्याच्याबद्दल. आणि एक इकडे थर्माकोलची शीट आहे. आणि आता जर आपण ह्या जॉमेट्री बॉक्सच्या स्पेशल गोष्टीकडे लक्ष दिली तर ते आहेत ह्याची स्केल आणि ह्याची राउंडर आणि डिवायडर इन्स्ट्रुमेंट. तर आपण पहिली गोष्ट तर आपण ह्याच्या स्केलकडे बघूया. तर स्केलला इकडून लिफ्ट केलं तर मग ही आपल्याला 15 सेंटीमीटर्सची स्केल वाटते. पण जर आपण ह्याला इकडून थोडंसं स्ट्रेच केलं आणि तर ही फॉर्म होते 30 सेंटीमीटरच्या स्केलमध्ये. तर मार्किंग्स एकदम प्रॉपर क्लिअर आहे. आणि त्याच्यासोबत आपण बंद करताना ह्याला मध्ये एक अशी लॉकिंग सिस्टम आहे. तर ह्याला आपण फक्त असं क्लिक करू. तर आता सेकंड स्पेशल गोष्ट म्हणजेच ह्याचं राउंडर. तर ह्याचे जे राउंडर आहे ह्याच्या सगळ्यात पहिली गोष्ट तर वरती एक प्रॉपर ग्रिप भेटते. आणि आता हे जे आहे हे इकडचे ह्याचं पोर्शन त्याला आपण म्हणजे फिरवलं की लूज होते आणि ही अशी चालू शकते. पण आपण आता मेजरमेंट घेतल्या त्याच्या आणि आपल्याला वाटलं की एवढीच मेजरमेंट पाहिजे, तर आपण ह्याला मूव करून फिक्स करू शकतो. आणि अजून एक स्पेशल गोष्ट ह्याच्याबद्दल आहे ह्याचा डिवायडर पार्ट. तर आपण ह्याला आपण फक्त पुल करायचे बाहेर तर हे निघून जातं. आणि हा जो पोर्शन आहे ह्याला इकडे आतमध्ये आपल्याला घुसवायचं. आणि असं करून आता आपला जो राउंडर होता तो एका डिवायडरमध्ये कन्वर्ट झाला आहे. तर आता आपण काही सर्कल्स ड्रॉ करून बघणार आहे त्याच्याने. त्याच्या आधी मी सगळे याचे प्रॉपर इन्स्ट्रुमेंट्स दाखवतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट याचे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल, मग हे फोम, मग हा राउंडर, मग त्याच्यासोबत हे डिवायडरचं पार्ट, एक छोट्या साईजची पेन पेन्सिल, 0.5 mm च्या लीड्स, एक HB पेन्सिल, एक शार्पनर आणि एक क्लासमेटचा इरेजर. वरती आपल्याला बघायला भेटते आहे एक स्केल, एक 2 सेट स्क्वेअर्स आणि एक प्रोट्रॅक्टर. पण प्रोट्रॅक्टर फुल साईजचा आहे. आणि इकडे 2 साईडला ट्रे दिल्याचं कारण आहे की आपण मेनली जेव्हा आपण जॉमेट्री बॉक्सेस घेतो तेव्हा त्यांच्या प्रोट्रॅक्टर किंवा काय पण गोष्टीची हालत अशी होते. इकडे मध्ये स्क्रॅचेस पडतात कारण की आपलं राउंडर वगैरे असतं तर ते ह्याला लागत राहतं. पण हे वरती टाकले म्हणून ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त स्क्रॅचेस दिसणार नाही. आता आपण ह्याच्याने काही शेप्स ड्रॉ करून बघूया. तर आपल्याकडे हा एक पेज आहे
तर आपण आता ह्याला घेणार राऊंडरला, आणि पेन पेन्सिल पण आपण टाकू शकतो किंवा नॉर्मल HB पेन्सिल किंवा कुठली पण पेन्सिल. तर हे बघू शकता गाईस, हा एवढा स्ट्रेच होऊ शकतो. तर सगळ्यात पहिला आपण काढणार आहे राऊंडर, जो की समोर ठेवला आहे. मेजरमेंटसाठी स्केल, त्याची HB पेन्सिल प्लस मेकॅनिकल पेन्सिल. तर पहिला आपण ट्राय करूया कंपास आणि मेकॅनिकल पेन्सिलनी. तर गाईस एवढं मॅक्झिमम स्ट्रेच होऊ शकते ही. तर आता मी घेतो आहे 5 सेंटीमीटर्स. तर आता हे पेन पेन्सिलला ह्याच्यात टाकलं, प्रॉपर अरेंज केलं, ह्याला इकडून टाईट करायचं. मग आता मला घ्यायची आहे 0 सेंटीमीटर्स टू 5. ओके, तर आपले 5 सेंटीमीटर घेतले. आता बिना काही मूव करून मी ह्याला टर्न करणार आणि टाईट करणार. आता ही टाईट झाली आहे. आता ही मूव होणार, पण खूप प्रेशर लावले नाही. तर आपण हे आहे ना, हे करू शकतो. आता ह्याला ह्याच्यावरती असं ठेवलं, तर वरती पकडलं, तर हे बघू शकता प्रॉपर सर्कल निघालेलं आहे. तर ओव्हरऑल स्मूथ वाटते. फक्त एकच गोष्ट आहे की ह्याची जी निब आहे ही जास्त शार्प नाही, त्याच्यामुळे की कधी कधी असं मूवमेंट करताना ती कधी कधी अशी हलते. पण आपण थोडं अजून घुसवलं आतमध्ये की ते नाही होत. तर आता आपण ह्याला काढणार आहोत आणि टाकणार आहोत HB पेन्सिलला आणि बंद करणार. तर आता मी इकडे एक सर्कल ड्रॉ करतो. तर पेन्सिल लाईट आहे, जे की चांगलं आहे, कारण की इरेज करताना वगैरे लाईट मार्क असेल तर ते पटकन इरेज होतं. तर हे झालेलं आहे. आता मी यूज करणार आहे डिवायडरचा. तर डिवायडरसाठी आपल्याला फक्त ह्याला पुल करायचे आणि ह्याला ह्याच्यात घालायचे आणि आपण यूज करू शकतो ह्याला. तर आता मी ह्याला लूज करतो. थोडासा प्रेशर लागतो कारण की हे केलेलं असतं. तर हे बघू शकता लूज झाली थोडी पोझिशनला. तर एवढ्या पोझिशनला सुद्धा आपण ह्याला लॉक करू शकतो. आणि बघू शकता. तर एवढं हा फ्लेक्झिबल आहे. तर जर ओव्हरऑल रेटिंग द्यायला गेलं क्लासमेट ॲस्ट्रॉइडला, तर 10 मार्कांपैकी 9 मार्क देईन. कारण की ह्याचं जे ग्लोसी फिनिश आहे ह्याच्यामुळे म्हणजे असं थोडं दाबलं फिंगर की ह्याच्यावरती फिंगरप्रिंट येते, जी की कॅमेरामध्ये दिसू नाही शकत. पण तरी पण त्याचं टेक्स्चरच तसे आहे, म्हणून बाकी आतले इन्स्ट्रुमेंट्स एकदम चांगले आहेत आणि ऑर्गनायझेशन पण सगळ्या गोष्टीची प्रॉपर दिली आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी मिळूया नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.